बामणी खडकी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी टाकीचे काम अजूनही अपूर्ण। पूर्ण काम झाल्याचे लागले बॅनर तर लाखोंची अफरातफरी। दोषी कंत्राटदार आणि समितीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। सडक-अर्जुनी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेवर होणाऱ्या 40 कोटी खर्चाच्या चौकशीची मागणी। केंद्र सरकारने प्रत्येक गावात हर घर जल पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली। तालुक्यात 40 कोटी रुपये लावून होणाऱ्या जलजीवन मिशन योजनेच्या संपूर्ण चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केली आहे। 86 नळ जोडणी, 83 सौरऊर्जा पंप, 35 पूर्ण असे तालुक्यात 40 कोटी खर्च करून बनवण्यात येत आहे। कंत्राटदार, अभियंता, शाखा अभियंता यांच्या मिलीभगतने कोणतेच काम पूर्ण झाले नाही, मात्र पूर्ण झाल्याचे बॅनर लावण्यात आले। तालुक्यातील ग्राम बामणी खडकी गाव हे नेहमीच चर्चेत राहिले आहे। गावात 5 पाणी टंकी असून सुद्धा इथे पुन्हा देण्यात आले। तरीही 8 मार्च रोजी महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत समोर आंदोलन केले होते, परंतु अजूनपर्यंत पाण्याची समस्या सुटली नाही। जिल्हा परिषद गोंदियाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदाराने 15% काम करून पूर्ण काम झाल्याचे 31 मार्च रोजी दाखवण्यात आले आणि पाणी टाकीजवळ बॅनर लावून बिल उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। बामणी खडकीत 4 जुन्या पाण्याच्या टाक्या आहेत, तरीही गावात पाण्याची समस्या कायम आहे। विशेष म्हणजे पाईपलाईन टाकून कोणत्याच घराला पाणी देण्यात आले नाही। शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची ही बाब आहे। म्हणून दोषी कंत्राटदार, अभियंता आणि समितीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावर एमजपदा सचिव ग्रामपंचायत बामणी खडकी यांनी सांगितले की काम पूर्ण न करता बॅनर लावून बिलाची उचल करणे चुकीचे आहे, त्यामुळे चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे। उपविभागीय अभियंता TM मानकर, पाणी टाकीचे काम पूर्ण झाले नाही। कंत्राटदाराने करारनामा केला होता की बॅनरवर लिहिल्याप्रमाणे 2 वर्षापासून काम सुरू आहे। 3-4 महिन्यानंतर पाणी सुरू करण्यात येईल। माझं गाव, माझी बातमी, सडक-अर्जुनी, गोंदिया।